जय गणनाथा गिरिजानंदना मंगलमूर्ती कृपाघना दिनदुबळ्यांची दुःखे नाना वारुणी देई प्रसन्नता जय शनिदेवा भानुतनया आदरे विनंती करीतो राया कृपा करी घना सुंदरा सदया जनलज्जाई राखावी दयासागर तू परिपूर्ण करिसी सदा भक्तांचे पालन परिनिष्ठुरता धरिसी मनोमन दंडाया दुष्ट दुर्जनांते शनेच्छरा तव ध्यान मनोहर चार भुजानी सुशोभित शरीर श्यामल वर्ण दिसताय सुंदर मुकुट मस्तकी रत्नांचा अति विस्तीर्ण भाल प्रदेश तेने भव्यता वदनास दीर्घ भ्रुकुटी दृष्टी तीर्कस तरी पाहसे सप्रेमी श्रवणी दिव्य कुंडले चमकती त्यांची अर्कासमन दीप्ती असे विराजित वक्षावरती मुक्तमाला तेजस्वी हाती गदा त्रिशूल शोभती कुटारती ही तीक्ष्णती त्या आयुधे तू सत्वरगती संवारिसी अरिकुळे छायानंदन यमकोणस्थ कृष्ण पिंगल रौद्र रविसुत सौरी मंद शनी प्रख्यात दशनामे ही तव असती या नामांची श्रेष्ठ महती स्पष्टोपचारे दुःखे सरती नित्य जपता कामनापूर्ती होतसे नाम प्रभावे या शनेच्छरा तव कृपादृष्टी वळता समस्त अरिष्टे टळती रंकाते होय राज्यपद प्राप्ती नर पावती सौख्याते तव दृष्टी प्रभावे साक्षात तृणप्राय होती महापर्वत किंबहुना तृण यकच्छित प्राप्त होती श्रेष्ठत्वा राज्यारोहण समयी भली कैकयीची तो मती पालटली रामराया सवे सीता माऊली धाडिली विजन वासात श्रीराम भोगिता वनवास त्वा निर्मिले माया मृगास तेने दशानने जानकीस नेले पळवुनी लंकेसी राम रावण सैन्य भिडली ते त्वा लक्ष्मणा शक्ती मारली त्या ते विकल पाहुणी त्यावेळी केला वानरे आकांत रावण विद्वान प्रतापवंत त्वा त्याचीही बुद्धी भ्रष्ट केली त्याने तो विक्षिप्त झाला वैरी रामाचा तव वक्रदृष्टी क्षणार्धात महाप्रलयांते घडवीत त्वा लंकेते करुणी उद्ध्वस्त हनुमत कीर्ती वाढविली विक्रमादित्य नृपमहान त्याने करिता तव अपमान चित्रातील मयुरे सजीव होऊन गिळिले रत्नहाराते तेने चोरीचा आळा आला निष्पाप विक्रम भोगी दुःखाला हस्तपाद विहीन त्यावेळा केले तया ते नृपवरे तव महादशेने तयाप्रत निकृष्ट अवस्था होय प्राप्त तेलिया सदनी घान हाकित उज्जयिनीचा नाथ तो फुडती दीपक राग आळूनी केली तयाने तुझी विनवणी तेने त्वा प्रसन्न होऊनी दिदले पूर्वरूपतया तव दृष्टी हरिश्चंद्रावरी पडता दुःख भोगी संसारी भार्या विक्रय कृत्य घोरी करणे नशिबी आले त्या सोये रावणी डोंबा घरी करी हीन सेवा खरोखरी हरिश्चंद्राची सर्वतोपरी घेतली अग्नी परीक्षा तू शनेच्छरा तू सर्वश्रेष्ठ सर्व ग्रहा माझी बलिष्ठ तव दृष्टीने नलरायाप्रत दारुण दुःख भोगविले तव महादशा महादेवाप्रत एता पार्वती भस्मयज्ञात गौरी सुतमस्तक क्षणार्धात उडाले गगडी तव क्रोधे तव वक्रदृष्टी पांडवावरती पडता सर्वस्व हरले द्युती दारुण प्रसंग द्रौपदीवरती लज्जा रक्षिली भगवंते कौरवांची तो मती पालटली तेने विवेकहीन ती मंडळी महाभारत युद्ध करुणी त्यावेळी गेली सन्मुख नाशासी तव थोरवी कीर्ती अद्भुत ती वर्णाया कोण समर्थ तो सूर्या ते करुणी गिळंकृत केले गमन पाताळे तेने सृष्टी चक्र थांबले अखिल विश्व तिमिरे व्यापले तै देवासी संकट पडले आर्त प्रार्थिले तुझ लागी तदी तयांचा मान राखून तोम सूर्या ते काढिले मुखातून ऐसे अगाध श्रेष्ठ महिमण देवहीनत तव चरणी अश्व गज गर्दभ श्वान जंबुक सिंह आणि हरिण ही तव सप्तवाहने जाण जगती प्रसिद्ध शनेच्छरा त्यांची फले ज्योतिषी सांगती तेने हर्षभय दाटती चित्ती परी तू अत्यंत कृपामृती रक्षिसी भक्ता निरंतर तू गजपृष्ठी आरूढ दिसता येते सदनी लक्ष्मी सुबत्ता तू अश्वारूढ दर्शन देता लाभते सुख संपत्ती तुझसी सिंहावरती पाहता मिळे राजमंदिरी मान्यता तू गर्दबावरी दिसता कार्यनाश तो होत असे जंबुक वाहने तुझ पाहता
बुद्धिनाश होतसे तत्वता. तुझ मृगपृष्ठी कोणी पाहता, दारुण मरण ते जाणावे. तव श्वानारूढ दर्शन घडता, अशुभ संकेत मिळती चित्ता. द्रव्यहरणादी भय चिंता, ग्रस्त करिता ती मनुजाते. शनी देवा तव चरण साचे, तेही असते 4 प्रकारचे. स्वर्ण रजत ताम्र लोहाचे, त्यांची फलदशा अशी असे. त्वा लोहचरणी करिता आगमन, जन धन कीर्ती जाते निगुण. नष्टचर्यते येते धावून, नर भोगती दुःखाते. तव ताम्र रजताचे चरण, दर्शविता ते शुभ कल्याण. तू स्वर्णचरणे येता जाण, होतसे सर्व मंगलते. तू भानुपुत्र प्रतापवंत, लीला दाविसी अति अद्भुत. भक्तकुळे रक्षुणी समस्त, करिसी निष्प्रभ शत्रू ते. तव सेवेने टळती अरिष्टे, सुख समृद्धी सदनी नांदते. सर्वत्र विजय प्राप्ती होते, नूरते न्यून जीवनी. ऐसे अगाध अपार महिमन, जाणून येथे केले स्तवन. त्या श्रवण पठने कल्याण, भाविकांचे हो सदा फलश्रुती. भाविक हो जे श्रद्धावंत, सदनी पाचारुणी सुयोग्य पंडित. करीती शनिग्रह शांती विधिवित, ते पावती सौख्याते. जे शनिवारी अश्वत्थाप्रत, जल घालुनी दीप प्रज्वलित. करीती तेही धन्य खचित, सुखी होती त्या सेवेने. जे शनिचरणी भाव ठेवून, करीती नित्यतयाचे ध्यान. त्या नराते यशकीर्तिमान, लाभते सर्व ऐश्वर्य. ही प्रासादिक शनिस्थिती, जे नित्य आधरे पटती. तयावरी शनीची कृपादृष्टी, होते सर्व मंगलते. शनी चालीसा ही परमपावन, हिचे 40 दिन पारायण. करिता भक्त जाती तरुण, अति दुर्घट भवसागरा. रामसुंदरे जी रचिली, ती शनिस्तुती मराठीत केली. सेवारूपी भाव पुष्पे वाहिली, जितेंद्रनाथे श्रीचरणी. शके 1926, अश्विन कृष्ण एकादशीस. सोमवारी संध्या समयास, झाले संपन्न लेखन हे. शनिदेवाची महानता, त्याचा तोच वदविता. आपुली तो माईक वार्ता, करता करविता गजानन. इति जितेंद्रनाथ रचित शनी चालीसा संपूर्ण.